नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुमचा मित्र जनार्दन वगैरे इस्रायल तंत्रज्ञान आणि आंबा फळबाग शेतीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मग मित्रांनो, दरी येथे प्लांटेशनसाठी आखणी सुरू आहे आणि हितेश वाघेरे सर यांची बाग इथे बनत आहे आणि तुम्ही बघू शकता की किती सुंदर असं लोकेशन आहे. टोटल आखणी सुरू आहे, पुढं आखलेले आहेत. बागेच्या आखणी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तुमचं प्लॅनिंग वेल प्लॅनिंगनुसारच तुम्ही जाऊ शकता आणि चांगलं प्लॅनिंग असेल म्हणजे प्लॅनिंगमध्ये काय करावं लागेल तर तुम्हाला रस्ते महत्त्वाचे आहेत. ते रस्ते तुम्हाला प्लॅनिंगमध्ये जेव्हा तुम्ही नवीन आखणी करता बागेची तेव्हा तुम्हाला रस्ता जो आहे तो 15 फुटाचा रस्ता ठेवायचा आहे, जेणेकरून भविष्यात झाडं जरी वाढली दोन्ही बाजूनी तरी 2 गाड्या क्रॉस होऊन जायला पाहिजे. तर रस्त्यासाठी आपण 15-15 फूट जागा ठेवलेली आहे आणि बागेचा जो एंड आहे तिथं पण 15 फूट जागा सोडलेली आहे, कारण ट्रॅक्टर फिरावं. आणि ह्या रस्त्याचे 2 फायदे आहेत. एक तर ही जी लाईन आहे ही लाईन ही स्ट्रेट पाठीमागं अशी जाते एंडला, जो मेन रस्ता आहे त्याला, म्हणजे तो आपला वाचलेला आहे. इकडून गेलं की ट्रॅक्टर तिथे फिरेल मेन रस्त्यावरून. आणि नंतर ही आखणी, आता ही आखणी किती बाय कितीवर आहे तर 14 बाय 3वर 1000 झाडांचं पर एकरचं प्लांटेशन आहे. आणि हे प्लांटेशन आता आपण ह्या 10 दिवसात करणार आहे. 10 दिवसात आपण जेव्हा प्लांटेशन करू त्याचा व्हिडिओ तर आपण टाकणारच आहे, परंतु लोकेशन बघा किती सुंदर असं लोकेशन आहे. दरी नाशिकपासून मी म्हणतो की हार्डली 10 ते 15 मिनटाच्या अंतरावर दरी नावाचं गाव आहे. त्या दरीच्या गावाच्या पाठीमागच्या डोंगराच्या खाली अशी सुंदर अशी जमीन त्यांनी घेतलेली आहे आणि तिथं त्यांना मँगो फार्म बनवायचं आहे. आणि ते बनवण्यासाठी खास मला त्यांनी सांगितलं की सर, आम्हाला तुमच्याच मार्गदर्शनाखाली हा मँगो फार्म बनवायचा आहे, त्याचं डिझाईन बनवायचं आहे. ते टोटल डिझाईन मी बनवून दिलेलं आहे. हळूहळू तुम्हाला इथं फार्म हाऊस दिसतील, इथं तुम्हाला आंब्याची बाग दिसतील, इथं तुम्हाला नारळं दिसतील, वेगवेगळे प्रकारची जांभळाची झाडं दिसतील, चिकूची झाडं दिसतील. आणि त्याचबरोबर पर्यटकांना राहण्यासाठी एक चांगला निवांत ठिकाण मिळेल. ह्या ठिकाणाचं सर्वात सुंदर वैशिष्ट्य म्हणजे इथं मोर खूप आहेत हे डोंगरामुळं. आणि ते संध्याकाळी खूप असे मोर येतात आणि ह्या जागेत असे बसतात, फिरतात. आणि त्यामुळे याचं लोकेशनच वेगळं आहे. एक शहरापासून एक शांतता हवी आहे आणि ती जर तुम्हाला मिळवायची असेल तर नक्की ह्या फार्मला काही दिवसांनी व्हिजिट द्या. आता वेल डिझाईन माझं मत आहे 1-2 वर्षात हे पूर्ण डिझाईन होईल. त्याच्यामध्ये आंब्याच्या बागा, पेरूच्या बागा आणि त्यामध्ये राहण्याचे वेगवेगळे ठिकाणं बनवणार आहेत. त्याचबरोबर लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी, स्विमिंग टँक, धबधबे, कृत्रिम धबधबे बनवणार आहेत, जेणेकरून नाशिककरांना फार आता लांब जायची गरज पडणार नाही. ते पण नैसर्गिक रीतीने मला या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. आणि तुम्हाला नक्की आवडेल की एक त्रिकाळ शहरापासून 15 मिनिटावर एकतर लोकेशन जवळ, शांतता इतकी कमालीची आहे, मस्त आहे. डांबरी रोड, सिमेंट रोड हा सगळा ह्या व्ह्यूसाठी आहे आणि इथे येणं एकदम सोपी गोष्ट आहे. त्यामुळे तुम्हाला नक्की नाशिककरांना एक नवीन मेजवानी, नवीन ठिकाण पाहायला मिळेल जे निसर्गाच्या सानिध्यात आहे. बघा, स्वतः मालकच इथं आज प्लॅनिंगमध्ये काम करत आहेत, कारण त्यांना मी सांगितलं होतं माझ्याकडे माणसं नाहीत, तुम्हाला स्वतःला काम करावं लागेल. आणि गीतेश सर स्वतः इथं आता काम करत आहेत. त्यांनी आखणीमध्ये मी त्यांना पॉईंट करून दिलेले आहेत आणि दोरी पकडण्याचं काम ते करत आहेत. आणि हा फार्म जो डिझाईन होईल तो खरंच कमालीचा फार्म डिझाईन होणार आहे. आणि लवकरच तुमच्या भेटीसाठी एक आगळा वेगळा फार्म, जिथे तुम्ही जाल, नाशिककर जातील आणि स्वतःच्या हाताने आंबे तोडतील, अमेरिकन कन्सेप्ट, आणि ते मोजतील आणि स्वतः जो आंबा आवडेल तो घेतील आणि तो स्वतः वजन करतील आणि फार्मच्या मालकाला फोनपे करतील आणि नंतर आपला माल गेटवरून ते घेऊ जाऊ शकते. त्याच्यामध्ये पेरू येईल, जांभूळ येतील, आंबा येईल, अशा सर्व प्रकारची फळं तुम्हाला इथं भविष्यात बघायला मिळालं. ही कन्सेप्ट कुठेही नाही, ही कन्सेप्ट लवकरच आपण इथं राबवणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला इथे स्विमिंग टँक, लहान मुलाला खेळायचे, रेन डान्स करण्यासाठी, राहण्यासाठी असं एकदम उत्कृष्ट. बघा ना किती सुंदर असे डोंगर आहेत, मस्तपैकी शांतता, कमालीची शांतता. इथं पक्षी आणि निसर्ग सोडून माणसं सुद्धा बघायला मिळणार तुम्हाला. आणि चांगलं बनवणार आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय वडिलांचा.